नमस्कार मंडळी, मी आता सुरू तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आज आम्ही आलो आहे मार्लेश्वरला। तर आता गाडी पार्किंग करून आम्ही वरती चालतो आहे, पायऱ्या चढतो आहे तर वरती येऊ का मॅड मम्मी पप्पा मागे आणि मानस आणि यश आहे पुढे आणि कोण बंड्या का आणि अद्वैत पुढे गेलेत। चला तर पहिल्यांदाच मी मार्लेश्वरला येतोय, म्हणजे 2-3 वर्षापूर्वी योग आलेला, पण इकडे रस्ता चांगला नसल्या कारणाने आम्ही इकडे आलो नाही। आत्ताच एवढ्या पायऱ्या चढून धमाल झाला। तर बघू, काही जण बोलतात 200 पायऱ्या आहेत, काही जण बोलतात 300 पायऱ्या आहेत। तर आपण विचारू, यश पायऱ्या किती आहेत? 530 आहेत। 530 म्हणजे आत्ता आम्ही 200 पायऱ्या चढलेलो। तर तब्बल 530 पायऱ्या चढून आणि उतरून, म्हणजे काही ठिकाणी आपल्याला वरती चढून उतरायचं आहे। तर तब्बल 530 पायऱ्या चढून आम्ही आता मंदिराच्या गाभाऱ्याच्या इकडे आलेलो आहे। तर मम्मी आणि पप्पा ते हे घेत आहेत, देवाच्या परडी घेत आहेत। आता आम्ही चाललो आहे मंदिरात दर्शन घेण्यासाठी। तर पप्पा इकडे आहेत, मम्मी इकडे चढली बाबा 530 पायऱ्या चढली। फक्त आता घरी जाऊन बोलू नको की गळ्यात पाय आलेत। चला आलं की आलं। हर हर महादेव, हरे शंभो। तर शांततेत दर्शन घेऊन आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघतो आहे। तर इकडे ना भरपूर सारे प्रसादाचे स्टॉल्स आहेत, आणि त्यात प्लस पॉईंट असा की मे महिना चालू आहे आणि इकडे कोकम सरबत, लिंबू सरबत असे ह्याचेही स्टॉल तेवढेच जास्त आहेत। तर इकडे कोणालाही उन्हाचा त्रास म्हणजे होणार नाही। आणि भरपूर असं म्हणजे अजून इकडे काय बोलतात ते पाऊस पडला आहे, पण एवढा नाही पडला आहे। पण जर पाऊस पडला तर इकडचं जे निसर्गरम्य वातावरण आहे ते एकदमच ग्रीनरी होऊन जाईल। पप्पा बघा इकडे, पावसाळ्यात नक्की या मार्लेश्वरला, खूप सुंदर आहे। कडेकपारीमध्ये असणारं हे देवस्थान बघण्यासाठी आपल्याला नक्की यावं लागेल। तर आपण आपल्या चपला वगैरे घालूया आणि आपण निघूया। तर मंडळी, आता आम्ही दर्शन घेऊन आता निघालेलो होतो। तर अशी आता एक चांगली जागा बघितली आहे, गाडी लावायला सुद्धा चांगली झाडाच्या खाली। आणि आता आम्ही वनभोजनाचा आस्वाद घेणार आहोत। वनभोजन म्हणजे आजीने आम्हाला झुणका भाकरी दिलेली करून। हे प्रत्येकजण कसं बसले बघा, बघू शकता बघा, झुणका भाकरी आणि चटणी। मम्मी वाढते बघा। अद्वैतने आम्हाला पाणी बॉटलची सोय केलेली आहे। थँक्यू रे अद्वैत शाणे बसलेत सगळे।